नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिमागी नक्षल या शब्दाचा वापर केला आणि तो बाण अचूक लागला। हो, मी आहे दिमागी नक्षल असं म्हणत अनेक जण पुढे यायला लागले। खरं म्हणजे पंतप्रधानांनी कोणाचंही नाव घेतलेलं नव्हतं, पण यांनी स्वतःवर ओढवून घेतलं। त्यांच्याविषयी आपण मागच्या भागात सविस्तर बोललेलोच आहोत। आता दिमागी नक्षल जे असतात ना, ते वैचारिक नक्षलवाद कशा पद्धतीने पसरवतात हे आजच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे। मला तर वाटतं सध्या कॉकरोच जनता पार्टी हे दिमागी नक्षल असल्यासारखेच वागतायत। म्हणजे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही। काही जणांना राग येऊ शकतो, कारण काही जण हे कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ पुढे येतात। त्यांना असं वाटतं की त्यांचे हेतू फार शुद्ध आहेत, ते अगदी योग्य पद्धतीने काम करतायत। पण आंदोलनाच्या वेळी सुद्धा त्यांचा हेतू शुद्ध नव्हता हे सांगणारे व्हिडिओ आम्ही वेळोवेळी केलेले आहेत। आता सध्या त्यांचे जे उद्योग चालू आहेत ना कॉकरोच जनता पार्टीचे, ते पाहिल्यावर ते दिमागी नक्षलवादासारखेच वाटायला लागलेत। त्यांच्या उद्योगाविषयी आपण सविस्तरपणे बोलणारच आहोत, पण त्याआधी ना तुम्हाला एक गोष्ट सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वैचारिक नक्षलवाद हा कसा पसरवला जातो आणि ही किती चिंताजनक आणि गंभीर गोष्ट आहे। याविषयी आता वाचत असताना 2010 ची एक गोष्ट माझ्या वाचण्यात आली। पुण्यातल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या दोन मित्रांची ही गोष्ट आहे। दोघांची सुद्धा घरची आर्थिक परिस्थिती ही अतिशय बेताची होती। एकाचे वडील पेंटर होते आणि त्यामुळे तो मुलगा सुद्धा वडिलांचं काम बघून पेंटिंगचं काम करायचा। त्या काळात ना त्यांच्या झोपडपट्टीमध्ये कबीर कला मंचचे पथनाट्य आणि विद्रोही कवितांचे कार्यक्रम व्हायचे। संतोष आणि प्रशांत अशी या दोन मित्रांची नावं, आणि ते दोघं जण बऱ्याचदा या कार्यक्रमांना जायचे। तुमच्या परिस्थितीला तुम्ही नाही तर ही व्यवस्था कारणीभूत आहे आणि ही व्यवस्था उलथवूनच क्रांती आणता येईल असे विचार त्यावेळी त्यांच्या डोक्यात भरवण्यात आले। एकदा एका सकाळी हे दोन्ही मित्र अचानक घरातून गायब झाले। घरच्यांनी खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला, ते काही सापडले नाही। शेवटी पोलिसात मिसिंग तक्रार दाखल करून ते आपापल्या कामाला लागले। तब्बल 9 वर्षानंतर ही घटना घडल्यानंतर एक बातमी आली की पुण्यातल्या झोपडपट्टीतील तो तरुण, त्या दोघांपैकी एक तरुण हा छत्तीसगड मध्ये नक्षली कमांडर झालेला होता। तेव्हा संतोषच्या आईचं एक वक्तव्य समोर आलं, कबीर कला मंचचा कार्यक्रम जर आमच्या वस्तीत झाला नसता तर हा अनर्थच घडला नसता। आई वडिलांचा आधार असलेला संतोष आता नक्षलवादी विश्वा झाला होता। गंभीर आजाराने त्याचे वडील अंथरुणाला खिळलेले असताना त्यांना सोडून तो सत्ता उलथवण्यासाठी तथाकथित क्रांती करायला घरातून निघून गेला होता। आणि दुसरा मित्र प्रशांत हा सुद्धा घरदार सोडून कुख्यात नक्षली मिलिंद तेलतुंबडेचा अंगरक्षक झाला होता। इथेच दिमागी नक्षलचा संदर्भ येतो। गडचिरोलीमध्ये तेलतुंबडेला पोलिसांनी कंठस्नान घातल्यानंतर तिथे नक्षलवाद्यांची काही कागदपत्र पोलिसांनी ताब्यात घेतली। त्यामध्ये शहरी भागातील तरुणांना या नक्षल चळवळीत कसं सामील करायचं, मग त्यासाठी कोणते कार्यक्रम घ्यायचे, कोणती पुस्तकं त्यांना वाचायला द्यायची, त्यांना कोणत्या संघटनांच्या संपर्कात ठेवायचं याची इत्थंभूत माहिती होती। थोडक्यात सोप्या शब्दात सांगायचं तर जंगलातील नक्षलवाद्यांच्या हातात बंदूक देण्यासाठी त्यांना त्या पद्धतीने तयार करणं गरजेचं असतं, त्यांना इकडे वळवणं गरजेचं असतं, त्यासाठी त्यांचा ब्रेन वॉश करणं हे फार गरजेचं असतं। मग हे काम कोण करतं तर दिमागी नक्षली करतात। मग त्यासाठी ठराविक तथाकथित पत्रकार, लेखक, कवी, अभिनेते, पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे मोठमोठ्या महाविद्यालयांमध्ये बसलेले काही प्राध्यापक, ही सगळी मंडळी दिमागी नक्षलीचा रोल निभावत असतात। 16 वर्षांपूर्वी प्रशांत ज्या यंत्रणेतून नक्षलवादी चळवळीत सामील झाला होता, तो गेल्या काही वर्षांपासून गुप्तपणे अशाच पद्धतीने यंत्रणा चालवून मुंबई पुणे भागातील मुलांची माथी भडकवण्याचं काम करत होता। पुढे संतोषने 2024 साली आत्मसमर्पण केलं, तर प्रशांतला 2025 मध्ये पुण्यामध्ये पोलिसांनी पकडलं। दोघांची आयुष्य आणि कुटुंब बर्बाद झालेली होती। आयुष्यातला उमेदीचा काळ हा वाया गेला होता आणि असे अनेक तरुण आहेत ज्यांची आयुष्य नक्षलवादाने संपवली आहेत। सरकारने जंगलमधला नक्षलवाद संपवला खरा, पण दिमागी नक्षलवाद आजही आहे। आता एक व्हिडिओ दाखवते।
अभिजीत भैया ने मेरे को भेजा है यहाँ पे। अभिजीत भैया ने बोला तुम जाके देख के आओ। वो अभी महाराष्ट्र में उसके घर पे, वो अपने घर के स्कूल देखने गया है। उसके गांवों के स्कूल भी ऐसे ही है। कितने साल हो गए आजाद हुए हमें बताओ? 80 साल पूरे होने वाले हैं। 80 साल पूरे होने वाले हैं आजाद हुए, और अभी तक हमारे स्कूल ठीक नहीं हुए। विश्व गुरु कैसे बनेंगे हम लोग? हैं? विश्व गुरु बन रहे हैं हम लोग तो। पूरी पूरी दुनिया में हमारा नाम हो रहा है बहुत ज्यादा। बस दुनिया हमारे स्कूल ना देख ले। या व्हिडिओमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचा सदस्य असलेला आशुतोष रांकाय सध्या या झुरळांचं स्कूल ठीक करो असं एक अभियान सुरू आहे। ग्रामीण भागातल्या सरकारी शाळांची स्थिती सुधारणं, तिथल्या अपुऱ्या सोयी सुविधांवर प्रकाश टाकणं असा त्यांचा उद्देश आहे, म्हणजे असं त्यांनीच सांगितलंय। देशातल्या आणि राज्यातल्या सरकारी शाळांमधली सद्यस्थिती आणि मूलभूत सुविधांची माहिती गोळा करण्याचं काम सध्या यांचे सदस्य करतायत। आता मी तुम्हाला आशुतोष रांकाचा व्हिडिओ दाखवला। तो शाळेतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतोय। आता याला संवाद म्हणायचं का, हाच एक मोठा प्रश्न आहे। कारण तो एक प्रकारे ना त्यांचं ब्रेन वॉश करतोय। त्यामध्ये तो काय बोलतोय, तर आपली शाळा नीट नाहीये तर आपण विश्वगुरु कसं होणार असा प्रश्न त्या मुलांना विचारतोय। आता शाळेतल्या मुलांना अशा प्रकारचे प्रश्न विचारून त्यांचा बुद्धिभेद केला जातोय। हीच मुलं पुढे काही वर्षांनी सज्ञान होतील, पण काय विचार घेऊन ती मोठी होतील? म्हणजे मुळात शाळेतल्या सोयी सुविधेबद्दल तुम्हाला प्रश्न आहेत ना, तुम्ही त्याची पाहणी करताय, तर शाळेतल्या व्यवस्थापन कमिटीशी तुम्ही चर्चा करा, तुम्ही मुख्याध्यापकांशी बोला, तिथल्या शिक्षकांशी बोला। मुलांना असे प्रश्न विचारून त्यांचा बुद्धिभेद तुम्ही कशाला करताय? आणि मुळात तुम्हाला हे सगळं करायला परवानगी कशी मिळाली? आंदोलनात आपण पाहिलं होतं यांनी नीटचा मुद्दा पुढे केला होता, पण तो मुद्दा सोडून वेगळेच अजेंडे पुढे येत होते। तिथे ज्या काही देशविरोधी घोषणा दिल्या जात होत्या त्यावरून एकंदरीत चित्र आपल्या लक्षात आले। आता इथे पण यांचा मुद्दा योग्य आहे, म्हणजे त्या मुद्द्यावर बोट ठेवायला जागा नाहीये। कारण वरवर बघताना काय दिसतंय, तर शाळा सुधारण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी पुढे आलीय, पण त्याच्या आडून युवा पिढीचं, या शाळेतल्या मुलांचं ब्रेन वॉश करण्याचं काम सुरू आहे। त्या अभिजित दिपकेचे सुद्धा काही व्हिडिओ समोर आले, ते सुद्धा दाखवते, एकदा नीट पहा। सीओ साहेब अभिजित दिपके बोलतोय। अभिजित दिपके बोलतोय साहेब। बोला साहेब। हे काही नाही, तुम्ही जी तुमच्या अंतर्गत जी शाळा येते ती शाळा बघायला आलोय मी। कडोळी कडोळी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली। सेनगाव जिल्ह्यातली। हा बोला साहेब। खूपच छान काम केलंय सर तुम्ही। नाही, माझ्याकडे शिक्षण विभाग म्हणजे डिप्टी शिव पंचायत आहे, हा, शिक्षण अधिकारी वेगळे। मग तुम्ही काय बघता सर? हे ग्रामपंचायत। नाही, ग्रामपंचायत मध्ये मग शाळेचं काय असेल ना तुमच्याकडे? हा 15% निधी असतो ना, शाळेचंही असते, शिक्षण असते। शाळेचं असतं ना सर? देखभाल दुरुस्ती असते शाळेत. देखभाल दुरुस्ती असते ना तुमच्याकडे? बंदिस्त निधी हा म्हणजे ग्रामपंचायत पण काम करते, जिल्हा परिषद पण काम करते। नाही, पण शाळेचंही काम असेल ना सर, मी काय विचारतोय? हो सगळेच असते। मग सर काम का नाही झालंय? पण पूर्णतः शाळेची जबाबदारी पंचायत, तिथं शिक्षण विभाग आहे, जिल्हा परिषद। तू स्वतः शिकवते सगळं? अरे वा. मी प्रमाणे मी समजू शकतो। हिंगोलीच्या शाळेत हा अभिजित दिपके रात्री 10-10:30 ला गेला होता। बरं, सोबत काही माणसं आणि मीडियाला घेऊन गेला आणि तिथल्या काही व्यवस्थापक कमिटीतल्या लोकांना फोन केले आणि मग शाळा बंद आहे का आता, मग तिथे लाईट नाही का, असं काहीतरी बोलतोय। आता रात्री 10 वाजता कुठली शाळा उघडी असते माहित नाही, म्हणजे तुला पाहणीच करायची तर तू सकाळी जा ना, मुलं ज्या वेळेत शाळेत असतात तेव्हा जा। रात्री ही सगळी नौटंकी करण्याची काय गरज आहे? बरं, अजून एक व्हिडिओ दाखवला, त्यामध्ये हा अगदी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असल्यासारखा वागतोय, म्हणजे त्याचा एकंदरीत तोरा बघितला तर असंच दिसतंय। आता हा कोणत्या अधिकाराने मुळात ही पाहणी करतोय? हा काही सरकारी अधिकारी आहे का? आणि हा सगळा डेटा गोळा करून हे नेमकं काय करणार आहेत या डेटाचं? म्हणजे सरकारशी चर्चा करणार आहेत का तिथल्या सोयी सुविधा वाढवण्यासाठी, का मुलांना आंदोलनासाठी तयार करण्याचं काम चाललंय? म्हणजे स्कूल ठीक करो असं ह्यांचं अभियान नाहीये, तर आंदोलनासाठी मुलं तयार करो असं यांचं अभियान आहे, असं एकंदरीत दिसतंय। त्या आशुतोष रांकाचा पोलिसांवर अरेरावी करतानाचा सुद्धा एक व्हिडिओ समोर आलाय, तोही बघा।
तो ये बच्चे आपके होते थे, ये लोग एक लड़की को अब अगर किसी ने हाथ लगा दिया ना तो बच्चे हमारे ही हैं। नहीं, ये बच्चे फोन कर रहे हैं कि ये लोग हमारे नहीं है। आप बच्चों से पूछो कि बाहर ये निकालो लोग इनको। ये इस गांव के भी और नहीं ये है, गायब लोग। मत हुआ करो। ये इस गांव के भी नहीं, बच्चे खुद मना कर रहे हैं। ऐसी कोई बात मेरे से पॉलिटिक्स मत खेलना यहाँ पे। गलती से भी मुझसे पॉलिटिक्स मत खेलना। देश के शिक्षा मंत्री को हटा के आए तो हमें वो मत समझना। तो इनको बाहर निकालो पहले। या व्हिडिओमध्ये हा महाशय काय म्हणतोय तर देशाच्या शिक्षण मंत्र्यांना आम्ही हटवलंय तर तुमचं ऐकणार का? वा, काय पण यांची अरेरावी चालू आहे. म्हणजे यांना आता असं वाटायला लागलंय ना की आपण आता अधिकारी झालोय, सरकारपेक्षा सुद्धा आपल्याला जास्त अधिकार आहे आणि सगळ्यांपेक्षा आपल्याला जास्त अक्कल आहे, हे आता डोक्यावर बसायला लागले. म्हणजे उद्या उठून कोणीही येईल आणि अशी पाहणी करत सुटेल, असं सर्वेक्षण करत सुटेल, पोलिसांवर सरकारी यंत्रणांवर अरेरावी करत सुटेल. कसं चालेल हो हे? आणि राहिला मुद्दा सरकारी शाळांचा, तर आज अनेक ठिकाणी सरकारी शाळांचं स्वरूप हे बदललंय. डिजिटल सोयी सुविधा अनेक शाळांमध्ये उपलब्ध आहेत. मी सुद्धा काही वर्षांपूर्वी काही कामानिमित्तच नाशिकच्या आसपासच्या आदिवासी पाड्यांमधल्या ज्या शाळा आहेत, सरकारी शाळा, तिथे गेले होते. खरंच तिथले उपक्रम अत्यंत स्तुत्य असे होते. काही दुर्गम भागात मान्य करू की अजूनही सोयी सुविधा पोहोचलेल्या नाहीयेत, पण सरकार त्यासाठी प्रयत्न करतंय. म्हणून तुम्ही शाळेतल्या मुलांना भडकवून, त्यांचा बुद्धिभेद करून किंवा त्यांच्यामध्ये कुठले तरी निगेटिव्ह विचार भरून त्यांना तुम्ही आंदोलनासाठी तयार करताय का, हा मुळात प्रश्न आहे. म्हणजे तशा पद्धतीचीच वातावरण निर्मिती तुमच्याकडून केली जाते. कसं असतं ना, एकच विचार मुलांच्या मनावर सातत्याने हॅमर केला, एखादी निगेटिव्ह गोष्ट, नकारात्मकता त्यांच्या मनात पेरली, तर त्यातून काय होऊ शकतं यासाठी सुरुवातीला तुम्हाला प्रशांत आणि संतोष या दोन मित्रांचं उदाहरण मी सांगितलं. दिमागी नक्षली असतात ना, ते अशा पद्धतीने नियोजनबद्ध रीतीने आपल्या समोरच काम करत असतात. प्रत्येक वेळी हातात बंदूक धरूनच नक्षलवाद केला जातो असं नाहीये, तर तुमच्या विचारांवर कब्जा करून देखील नक्षलवाद करता येतो. येणाऱ्या काळात पुढच्या पिढीसमोर दिमागी नक्षलवाद हे फार मोठं आव्हान आहे. त्यामुळे अशा दिमागी नक्षली लोकांना ओळखायला आपण शिकलं पाहिजे. अशा लोकांपासून सावध राहणं हे आपल्याला जमलं पाहिजे आणि असा दिमागी नक्षलवाद हा वेळीच रोखला पाहिजे. कारण ही वैचारिक नक्षलवादाची वाळवी पुढच्या पिढीला आणि आपल्या देशाला आतून पोखरेल. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण रोज बोलणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.